शेवटी नंदीच्या साक्षीने आईचं वडवळच्या नागनाथाचं दर्शन झालं. संकष्टीच्या आपल्या हॉटेल तुळजायला सुट्टी जर आम्ही तुळजापूरला जायचा प्लॅन केला. मध्येच आईचा नवस फेडायसाठी युटर्न मारून वडवळच्या नागनाथाला गेलो. इकडे तिकडे बघतोय तेवढ्यात आमच्याकडनं गाडी लावायसाठी पावती फाडून घेण्यात आली. त्यामुळे आम्ही निवांत दिवसभर गाडी लावून दर्शन घ्यायला मोकळं झालो. त्या आनंदाच्या भरात आमची पूर्ण फॅमिलीची टीम सगळीकडे इसकाटलेली. त्यामुळे तेजीकडे कॅमेऱ्यात देऊन माझं शूटिंग करण्यात मी परत गावच नाही म्हणून सांगितलं. आणि शेवटी आम्ही सगळी एकत्र येऊन वडवळच्या नागनाथाच्या पायथ्याशी आलोच. उलट फिरून बघितलं तर कसला भारी एकदम चकाचक नजारा होता. पण मन काय भरत नव्हतं म्हणून आज जाऊन सगळं व्यवस्थित एकदम लुक द्यायचा म्हणून ठरवलं. जेवढं मंदिर जुनं तेवढं सगळ्यात खतरनाक असतंय ती हिथं आल्यावर मला कळलं. देवाच्या दारात पहिला दर्शनाचा श्रीगणेश आमच्या आईनं केला, कारण नवस तिलाच फेडायचा होता. तिचं दर्शन घेऊन झालं की बाकीच्यांनी पण दर्शन घेऊन लगेच गाभाऱ्यामध्ये मांडी घालून बसली. मग शेंडफळासारखा मी सगळ्याच्या मागणं आपल्या वडवळच्या नागनाथाचं मस्तपैकी दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर ना खरंच मन लय प्रसन्न झालं. तेव्हा मला कळलं की माझी आई तिच्या लहानपणापासून ह्या वडवळच्या नागनाथाला काय इत्या. मंदिराचा आवारा तर कसला आहे बाकी एकदम चकाचक एकदम टापटिपीत, म्हणजे हिथं आलं की तुमचं मन प्रसन्न